पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। अधिक ऊस उत्पादनासाठी लागण तंत्रज्ञान ते ऊस तोडणीचे निश्चित धोरण ठरवणे फायदेशीर। VSI पुण्याचे माजी शास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश माने पाटील यांचे मत। ऊस शेती करीत असताना ऊसाची संख्या नियंत्रणात करण्याचे शास्त्र हे पहिल्या दिवसापासूनच आत्मसात करणे आवश्यक असून याचे संपूर्ण नियोजन करून शेती करावी। सेंद्रिय, जैविक, रासायनिक खतांचे एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक असून ढोबळ मनाने खते न टाकता अभ्यासपूर्वक खते देणे आवश्यक आहे। त्याच पद्धतीने अधिक ऊस उत्पादनासाठी ऊसाची लागण ते ऊस तोडणीचे निश्चित धोरण ठरवण्यात यश आले तर शेतकरी व कारखाना यांच्यासाठी हे फायदेशीर ठरेल असे मत VSI पुण्याचे माजी शास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश माने पाटील यांनी व्यक्त केले। कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील म्हणाले, दत्त कारखान्याच्या वतीने पाणी व माती परीक्षण मोफत करून देण्याची व्यवस्था करण्यात आली। शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चर्चासत्रे, परिसंवाद, मेळावे, ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित करून तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जात आहे। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले। सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। दत्त कारखान्याचे संचालक शरदचंद्र फाटक यांनी सर्वांचे स्वागत केले। यावेळी कारखाना संचालक इंद्रजित पाटील, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगले, खरेदी विक्री संघाचे चेअरमन साताप्पा बागडी, धोंडीराम पाटील, आनंदा खोत, अशोक तावदारे, पिंटू पाटील, प्रमोद देसाई, आप्पासो चौगले, अनिल निकम, शेखर माने, अशोक क्षीरसागर, बाळासो करडे, रघुनाथ पाटील, रावसाहेब गळतगे, महादेव कुलकर्णी, बाबासो पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।